अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक शुभम मस्के यांच्याकडून तब्बल 12,29,000 रुपये लुटणाऱ्या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला। यामध्ये 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपीकडून 5,60,000 रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे। गेल्या 25 जून 2025 रोजी शुभम मस्के व त्यांचे सहकारी शालिग्राम धिकार हे फायनान्सच्या वसुलीकरिता रक्कम SBI बँकेत भरण्याकरिता जात असताना शिवाजी हायस्कूल जवळ तिघांनी त्यांच्या दुचाकीला कट मारला। आरोपींनी मस्के यांच्याकडील रोख 12,39,000 रुपये मस्के यांच्याकडील रोख 12,39,000 रुपयांची रक्कम असलेली बॅग हिसकावली आणि आरोपी तेथून पसार झाले होते। या प्रकरणात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। सर्व आरोपी हिवरखेड ते मोर्शी मार्गावर संशयास्पद फिरताना दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेतले। त्यांची कसून विचारणा केली असता लूटमारीचे अखेर बिंग फुटले। या लूटमारीचा मास्टरमाइंड असलेला 22 वर्षीय शेख समीर उर्फ सोनू शेख शफी, 24 वर्षीय शेख साहिल उर्फ मोनू शेख शफी, 23 वर्षीय यश उर्फ आरू रवींद्र टेकाडे, 21 वर्षीय विशाल उर्फ वंश राजेश खत्री, सर्व राहणार नरखेड, तर मोर्शी एरला राहणारा 22 वर्षीय तौसिफ खा शरीफ खा पठाण, नागपूर राहणारा 21 वर्षीय तनिष उर्फ गोट्या धनंजय पेंदाम व एक विधी संघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। लूटमारीचा मास्टरमाइंड शेख समीर उर्फ सोनू शेख हा फायनान्स कंपनीत पूर्वी कामाला होता। त्याने सध्या मायक्रो फायनान्समध्ये कार्यरत असलेला आरोपी तौसिफ खा शरीफ खा याच्याकडून माहिती मिळवून लूटमारीची आखणी केली होती। आरोपींनी दोन्ही वाहनातून घटनास्थळी जाऊन रक्कम हिसकावली व नागपूरमध्ये पैशाची वाटप केले। या प्रकरणात पोलिसांनी रोख रक्कम 1 लाख रुपये, 3 लाख किमतीचा होंडा सिटी कार, 1 लाख रुपये किमतीची पल्सर दुचाकी, 60,000 रुपयाचे 4 मोबाईल असा एकूण 5,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, सागर हटवार, नितीन इंगोले, पोलीस कर्मचारी बळवंत दाभने, गजेंद्र ठाकरे, रवींद्र बावणे, भूषण पेठे, पंकज फाटे, युवराज मानमोठे, रवींद्र वराडे, स्वप्नील तंवर, अजमत सय्यद, सुनील महात्मे, निलेश डांगोरे, सुधीर बावणे, चेतन दुबे, सागर नाठे, शांताराम सोनोने यांच्यासह सायबर पोलिसांनी केली। आहे आरोपी क्रमांक 5 हे जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई म्हणून ते तिथे कामावर आहे आणि ते एक्स एम्प्लॉई आणि प्रेझेंटचे जे एम्प्लॉई आहे ते दोन्ही मिळून इतर आरोपीसोबत ते पूर्ण प्लॅन केलेली आणि प्रेझेंट एम्प्लॉई जे आहे तौफिक खान शरीफ खान पठाण हे तिथे कामावर होता आणि त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की कधी हे एम्प्लॉईज कॅशची बॅग घेऊन कधी कोणत्या टाईमला कुठे जाणार एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणून ते पूर्ण वर्कआउट केली आणि LCBची टीमनी एकूण टोटल 7 आरोपींनी आयडेंटिफाय केली आणि आयडेंटिफाय केल्यानंतर 7 आरोपीला ताब्यात घेतलेली आहे आणि 7 आरोपीपैकी जे 6 आरोपी जे आहे ते मेजर आहे तर त्यांना अटक केलेली आहे आणि उरलेले एक जे आरोपी आहे ते विधी संघर्षित बालक आहे तर त्यांच्यावर जुव्हेनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणे आम्ही प्रोसीड करणार आहे। तर 6 जे आरोपी आहे त्यांना अटक केलेली आहे। सोबत आरोपीसोबत जे गेला माल आहे ते 12 लाखाची आहे पण आत्तापर्यंत आम्ही 1 लाख कॅश जप्त केलेली आहे आणि उरलेले 11 लाख जे अमाऊंट आहे त्याच्यावर पोलीस आता वर्कआउट करत आहे
आणि आम्ही कॉन्फिडंट आहे की 100% 100% आम्ही रिकव्हरी करणार ते केसमध्ये, असा आम्ही कॉन्फिडंट आहे माझ्या टीमवर. ते सोडून गुन्ह्यामध्ये वापरलेली एक 4-चाकी वाहन आणि एक 2-चाकी वाहन ते पण जप्त केलेली आहे आणि सोबत 4 मोबाईल पण जप्त केलेली आहे. तर अपार्ट फ्रॉम 1 लाख कॅश गुन्ह्याबद्दल जे यूज केलेली आहे, एक 4-चाकी, एक 2-चाकी आणि 4 मोबाईल पण जप्त केलेली आहे. तर आता हे केसमध्ये फक्त ते 11 लाख जे उरलेले रक्कम आहे ते रिकव्हरी करण्याची जे ते राहिलेली आहे, ते पण आम्ही पुढच्या दिवशी ते करणार आहे. आय एम कॉन्फिडंट अबाउट दॅट. तर ही गोष्टी आहे रिगार्डिंग द एंटायर गुन्हा आणि त्यांचे डिटेक्शनबद्दल.